अभिमन्यू गिरकर घेऊन आलो आहोत. वाइब्स मीडिया प्रेझेंट्स एक इन्स्पायरिंग आणि धमाल एनर्जेटिक टॉक शो ज्याचं नाव आहे फाउंडर्स. आजच्या भागात आपण भेटणार आहोत 8 सेन्सेस पेडियाट्रिक ऑक्युपेशनल थेरपी आणि स्पीच थेरपी क्लिनिकच्या डॉक्टर श्रुती पाटील आणि डॉक्टर पारुल दिवान यांना. डॉक्टर श्रुती, डॉक्टर पारुल, तुम्हा दोघींचं खूप खूप स्वागत या मंचावर. आणि तुमचं खूप खूप कौतुक सुद्धा, कारण तुम्ही ज्या विषयावर काम करताय तुमच्या 8 सेन्सेस इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून, तो विषय अत्यंत आवश्यक आहे आणि खूप निग्लेक्ट केलेला विषय आहे. सो या चांगल्या विषयाला घेऊन तुम्ही नाशिकसारख्या ठिकाणी इतकं छान काम केलंय. 2014 सालापासून एक कौतुकास्पद आहे. मी पहिला प्रश्न विचारतो डॉक्टर श्रुती तुम्हाला की 8 सेन्सेस क्लिनिक हे नाव आणि त्या अनुषंगाने ऑक्युपेशनल थेरपी या माध्यमातून उभं राहिलेलं काम जे मुलांसाठीचं आहे, जे लहान मुलांसाठीचं आहे, ते कसं उपयुक्त आहे आणि 8 सेन्सेस इन्स्टिट्यूटचं नेमकं काम कसं आहे? सो फर्स्टली ऑक्युपेशनल थेरपी म्हणजे काय हे समजून घेऊयात. आता ऑक्युपेशन म्हणजे काय, व्यवसाय. आता मुलांचा काय व्यवसाय, कारण हे पिडियाट्रिक ऑक्युपेशनल थेरपीचं क्लिनिक आहे. सो आता मुलांचं व्यवसाय इज लर्निंग. बरोबर. इट इज एक्सप्लोरिंग. खेळ खेळणं सगळ्यात मोठं त्यांचं काम आहे. बरोबर. पण आणि त्यातून त्यांची डेव्हलपमेंट होते. बरोबर. म्हणजे फिजिकल डेव्हलपमेंट आहे किंवा इमोशनल डेव्हलपमेंट, सोशल डेव्हलपमेंट, मेंटल डेव्हलपमेंट, सगळ्याच पद्धतीने. पण जर त्यांची ही डेव्हलपमेंट वेळोवेळ नाही झाली आणि त्यांचं जर लर्निंग वेळोवेळ म्हणजे एक्सप्लोरिंग एन्व्हायरमेंट नाही झालं तर त्यांची डेव्हलपमेंट डिले होते किंवा एज अप्रोप्रिएटली जसं आपण म्हणतो वयानुसार होत नाही. आणि तिथे कुठेतरी अबनॉर्मॅलिटीज किंवा बिहेवियरल इश्यूज किंवा इनअटेन्शन इश्यूज किंवा मूल अतिशय चंचल आहे, एका ठिकाणी बसू शकत नाही किंवा इतर म्हणजे फक्त आईलाच तो रिस्पॉन्ड करतो किंवा बाकीच्या कोणालाही रिस्पॉन्ड करत नाही, बरोबर, आय कॉन्टॅक्ट देत नाही. आणि नॅचरली त्यामुळे शाळेत जाण्यापुरतं ठीक आहे, पण पब्लिक कमांड म्हणजे ग्रुप कमांड्स घेऊ शकत नाही, इमिटेशन्स करू शकत नाही, या अनेक प्रकारच्या गोष्टी घडत जातात. ओके, म्हणजे का आम्ही 8 सेन्सेस नाव ठेवलं, त्याच्या मागचं खूप सायंटिफिक कारण असं आहे की वी ऑल नो 5 सेन्सेस. आपल्याला माहिती आहेत 5 सेन्सेस बेसिक, बघणं, स्मेल, टेस्ट, टच, हिअरिंग. बरोबर. त्या व्यतिरिक्त देर आर 3 मोर सेन्सेस ज्यात माझं स्पेशालिटी आहे. म्हणजे काय की एक सेन्स आहे की मसल को कॉन्ट्रॅक्शन किती होते किंवा मी कसं करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल मला बॉल लांब फेकायचा तर मी हात वरती करून फेकेन आणि जवळ फेकायचं तर मी असंच फेकेन. दिस सेन्स इज कॉल्ड एज प्रोप्रिओसेप्शन. त्याच्यानंतर हाऊ मच टू मूव्ह. जर मला झोका घ्यायचा तर मला किती पुढे बेंड घ्यायचंय किंवा मला किती मागून घ्यायचं आणि मी किती झुललं पाहिजे. 8वा जो सेन्स आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे. त्याला म्हणतात इंटरोसेप्शन. म्हणजे काय की मला एकतर भूक लागलीये का आणि लागलीये तर मी किती खावं. म्हणजे मी गच्च पोट भरून खाल्लंय तरी पण मला पेस्ट्री दिसली म्हणून मी खाल्लंच पाहिजे का, नाही, राईट. किंवा मला तहान लागली का, इफ येस तर मग किती पाणी पिलं पाहिजे. सो अशा ह्या पद्धतीने आम्ही वी आर गिव्हिंग आवर बेस्ट टू हेल्प चिल्ड्रन विथ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स प्लस टू एम्पॉवर देअर पेरेंट्स इज व्हॉट आमचा एक मोठा रोल असा मी करतोय. बरोबर. सायमल्टेनियसली स्पीच थेरपीवरती पण आपलं काम चालू आहे. तर बेसिकली स्पीच थेरपी म्हणजे काय आणि ती मुलांना कशी उपयुक्त ठरते मॅम? सो आपल्या मनातल्या भावना किंवा आपल्या गरजा समोरच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी भाषा किंवा वाचा हे साधन आहे आणि तेवढाच महत्वाचा आवाज आहे. बरोबर. सो जेव्हा या माध्यमात काहीतरी गडबड होते, वी से इट इज अ स्पीच डिसऑर्डर. खूप ब्रॉड टर्म आहे. कधी कधी जन्मतः कर्णबधीरपणा असतो त्यामुळे भाषाच डेव्हलप होत नाही. बरोबर. किंवा घशात आपल्या स्वरयंत्रात काही जेनेटिक अबनॉर्मॅलिटीज असतात, त्याच्यामुळे आवाज फुटत नाही किंवा पुरेसा आवाज फुटत, किंवा अगदी तान्ह बाळ असतं, फीडिंग मध्ये इश्यूज येतात. सो हे सगळे बऱ्याच वेळा तुमच्या अन्ननलिकेचे प्रॉब्लेम्स असतात. तर त्याच्यावरही स्पीच थेरपिस्ट काम करतात. म्हणजे इट इज नॉट जस्ट अबाउट टॉकिंग, इट इज ऑल्सो स्वॉलोइंग अँड हिअरिंग ट्रेनिंग that speech therapists will typically work on. बरोबर. काही मुलं आमच्याकडे 5 वर्षापर्यंत आलेली आहेत. बरोबर. त्यांना रिझल्ट मिळालेत. रिझल्ट म्हणजे उत्तम. आता मी तुम्हाला सांगते, विल्लोळीच्या धरणाच्या इथे आमच्याच क्लिनिकचे मुलं गेली होती
कॉम्पिटिशन होती, स्विमिंग कॉम्पिटिशनसाठी. बोथ आर नॉन व्हर्बल. एक 10 वर्षाची मुलगी आहे, ती आमच्याकडे 8 वर्षाची होती त्यावेळेस आली होती, आणि तो मुलगा मला वाटतं काहीतरी 8 किंवा 9 वर्षाचा असेल. मुलगा सेकंड प्राइज मिळाला त्याला. ओके. आणि मुलगी जी आहे तिला पण मला वाटतं फर्स्ट की सेकंड मिळालेलं आहे. मागच्याच आठवड्यात देयर वॉज अ डिस्ट्रिक्ट लेवल स्केटिंग कॉम्पिटिशन इन नाशिक. आमच्याच क्लिनिक मधला, आणि ही इज अ सिव्हिअर स्पेक्ट्रम. ही वन फर्स्ट प्राइज. क्या बात. तुम्ही खूपच उत्तम काम करत आहात आणि फार आवश्यक काम करत आहात, आणि असंच तुम्ही काम करत राहा. तुमच्या या सगळ्या प्रवासाला ऍक्च्युअली इथं सलाम, आणि पुढच्या प्रवासाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. आजच्या भागात आपण भेटणार आहोत डॉक्टर चंद्रतेज कदम, ब्रेन अँड स्पाइन क्लिनिकचे डॉक्टर चंद्रतेज कदम यांना. सर, तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. थँक्यू. सर, नाव फार युनिक आहे, चंद्रतेज. म्हणजे मी प्रोफेशनकडे, तुमच्या जर्नीकडे येणारच आहे, पण या नावाची मला सर गंमत सांगा. ऍक्च्युली माझ्या वडिलांचं नाव आहे चंद्रकांत आणि आईचं नाव आहे तेजस्वी. बरोबर. ते दोघांचं मिळून चंद्रतेज असं होतं. सर, मग या दोघांचं खूप मोलाचं योगदान आहे का हे प्रोफेशन निवडण्यासाठी? कारण तुम्ही मेंदूचे आणि मणक्याच्या विकारांचे तज्ज्ञ आहात, क्रिटिकल ब्रांचचे तुम्ही तज्ज्ञ आहात सर. यासाठी खूप मोठं इन्स्पिरेशन लागलं असेल. म्हणजे आईनी तर अक्षरशः लहानपणापासून अभ्यास घेणे आणि म्हणजे सगळ्याच गोष्टींमध्ये, आणि वडिलांचा सपोर्ट नेहमीच मिळत गेला. परंतु त्यामुळे मी माझ्या फॅमिलीमध्ये पहिला डॉक्टर आहे. अरे वा. तर त्यामुळे थोडं डिफिकल्ट असतं. आता प्रॅक्टिस करताना तर अजून जाणवत आहे. पण सर, हीच शाखा का निवडली तुम्ही? ऍक्च्युली डॉक्टर व्हायचं हे तर मी पहिल्यापासूनच ठरवलं होतं. तर त्यामुळे जेव्हा मी MBBS करत होतो तेव्हा आमची सेकंड इयरला एक सर्जरी पोस्टिंग लागते. तर त्या दरम्यान मी जेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये गेलो, बरोबर, तर तेव्हाचा ते जे वाईब्स होते किंवा तो अनुभव होता, तेव्हा मला ठरलं की म्हटलं व्हायचं तर सर्जनच व्हायचं. बरोबर. तर त्या दरम्यान बऱ्याच केसेस हँडल करताना न्यूरो सर्जरी ही फील्ड मला चॅलेंजिंग वाटली. आणि जसं की डॉक्टर कधी पण एक लहान मुलाचं स्वप्न जेव्हा असतं की डॉक्टर व्हायचं आहे, तेव्हा तो काय विचार करतो, मला डॉक्टर होऊन लोकांचा जीव वाचवायचा आहे. बरोबर. तर जेव्हा मी न्यूरो सर्जरीच्या केसेस बघितल्या तेव्हा मला वाटलं की यू ऍक्च्युली गेट अ चान्स टू सेव्ह समबडीज लाईफ. बरोबर. कारण सगळे क्रिटिकल पेशंट्स असतात आणि यू जस्ट डोंट चेंज द लाईफ ऑफ दॅट पेशंट, बट त्याच्या अवतीभोवतीची फॅमिली, म्हणजे रोड ॲक्सिडेंट्सवाले जे क्रिटिकल पेशंट्स असतात, तो जेव्हा वाचतो त्याच्यानंतर जे तुम्ही त्यांच्या कुटुंबावरच्या समाधान त्यांच्या चेहऱ्यावरचं बघू शकता. सो यू टच मेनी लाईव्स थ्रू वन पेशंट. एक न्यूरो सायन्स हा विषय पण खूप इंटरेस्टिंग आहे, लिस्ट आहे. पण मग त्यामुळे आवड निर्माण झाली आणि मग मी न्यूरो सर्जरी निवडलं. सर, तुम्ही नाशिकमधल्या एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरीची सुरुवात केली. नाशिकमध्ये ही सुरू करणारे तुम्ही पहिले आहात. येस. काय चॅलेंजेस होते तुम्हाला? ऍक्च्युली एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी हे एक स्पाइन सर्जरीतील एक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, म्हणजे ज्याच्यात अगदी मिनिमल इन्सिजनद्वारे पूर्ण सर्जरी केली जाते. ही एकतर्फा थोडी खर्चिक गोष्ट आहे. बरोबर. आणि मी जसं सांगितलं की काही बेसिकली आय डोंट हॅव एनी मेडिकल बॅकग्राऊंड. बरोबर. तर त्यामुळे ती इन्व्हेस्टमेंट, ती रिस्क आणि ती मी म्हणेल माझ्यासाठी ते चॅलेंज होतं. आणि नंतर मग थ्रू पेशंटला एज्युकेट करणं की व्हॉट काइंड ऑफ सर्जरी इज दिस, त्याचे ओपन स्पाइन सर्जरीच्या तुलनेत काय बेनिफिट आहे, आणि मग स्लोली ते ग्रो होत गेलं. आणि या दरम्यान मला म्हणजे माझ्या वाईफनी, माझ्या पॅरेंट्सनी खूप सपोर्ट केला. बरोबर. बिकॉज आय जस्ट केम टू नाशिक. आय वॉज डेव्हलपिंग माय न्यूरो सर्जरी प्रॅक्टिस अँड अलॉंग विथ दिस आय डिसाइडेड की नाही, मला काहीतरी थोडं वेगळं पण करायचं आहे. बरोबर. तर म्हणून मी ही फील्ड निवडली. आणि आता म्हणजे मला सांगायला आवडेल की नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात मी जवळपास मागच्या 2 ते 3 वर्षापासून ही प्रॅक्टिस करतो एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरीची. आणि मोर दॅन 150 सर्जरीज आय हॅव डन सक्सेसफुली. क्या बात. वा. आणि याच अप्रतिम कामाच्यासाठी तुम्ही नाशिकला एक अप्रतिम गिफ्ट दिलं. नाशिकचा अभिमान तुम्ही भारताच्या पातळीवर एकदा पुन्हा उंचावलेला आहे. तुम्हाला सुवर्ण पदक मिळालं आहे, ते पण राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांच्या हस्ते. येस. कसा होता तो क्षण? काय वाटलं त्यावेळेस? खरंच खूप युनिक क्षण होता तो माझ्या आयुष्यातला.
ॲक्च्युली माझं MCH न्यूरोसर्जरीमध्ये युनिव्हर्सिटीतला टॉपर असल्यामुळे आणि त्यामुळे मला ती अपॉर्च्युनिटी मिळाली. आणि एक मेडिकल एज्युकेशन हे फार लेंदी प्रोसेस आहे. म्हणजे MBBS, MS, MCH म्हणजे सुपर स्पेशालिटी करेपर्यंत ते 12-13 वर्ष आयुष्याचे निघून जातात. आणि मग जेव्हा तुमचे ते शेवटची डिग्री असते आणि तेव्हा तुम्हाला ती म्हणजे राष्ट्रपतींच्या हस्ते त्याचं गौरवान्वित होतं, ते पण तुमच्या पॅरेंट्स समोर, तर आय रिअली फेल्ट व्हेरी गुड. काय होत्या बाबांच्या रिॲक्शन्स, कमेंट्स काय होत्या त्यांच्या? नाही, ते तर खरं एकदमच त्यांना ते भावूक होऊन झाले होते. आणि आमच्या सगळ्या फॅमिलीसाठीच तो पूर्ण येस. तर आणि गरजेचं असतं, कारण हा प्रवास मी म्हटलं तसा एवढा सोपा नाहीये. तुमचं कंपॅनियन चांगलं असणं गरजेचं असतं. थँक्यू सो मच सर, तुम्ही इथे आलात आणि खूप छान तुमचा जर्नी तुम्ही आम्हाला उलगडून सांगितला. तुमच्या पुढच्या प्रवासाला खूप खूप शुभेच्छा असतात. तर आज आपण भेटणार आहोत सुरेखा हॉस्पिटलचे डॉक्टर शीतल पाटील सरांना. शीतल पाटील सरांचं खूप खूप स्वागत सर. धन्यवाद सर. हाव आर यू? कसं वाटतंय तुम्हाला आज? मला एकदम छान वाटतंय तुमच्यासोबत बसलेलं सेलिब्रिटी सोबत. सर, सुरेखा हॉस्पिटलच्या माध्यमातून एक सर्जन म्हणून तुम्ही नाशिकमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काम करतात आणि 30 बेडेडचं हॉस्पिटल तुमचं ऑलरेडी सुसज्ज आहे सर. रुंगटा बेला विस्टा इथे तुमचं हॉस्पिटल आहे आणि 10 बेडपासून तुम्ही सुरुवात केली होती आणि आज 30 बेडच्या हॉस्पिटलपर्यंत तुम्ही दोघंही नवरा बायको नाशिककरांना तंदुरुस्त ठेवता आहात सर. काय आहे हा प्रवास सर, कसा आहे प्रवास? याच्या मागे ॲक्च्युली माझ्या आईचा मोठा हात आहे आणि माझ्या पत्नी कविता पाटील हिने मला भरपूर साथ दिलेली आहे. बरोबर. ह्या दोघांच्या याच्यामधून मी हेतून सुरुवात केलेली आहे. बरोबर. सुरुवातीला काही म्हणजे आमच्याकडे लॅड नाही, काही नाही. एक छोट्याशा याच्यापासून 10 बेडपासून सुरू करू, बघू जमतंय का, सेवा देता येते का, इथून सुरू केलं. सर, कुठल्या कुठल्या सुविधा आपल्या हॉस्पिटलमध्ये आहेत? कुठल्या कुठल्या रोगांवर आपल्याकडे निदान दिलं जातं, ट्रीटमेंट केली जाते? आमच्या हॉस्पिटलमध्ये प्रायमरी जनरल सर्जरी, लॅप्रोस्कोपिक सर्जरी आणि मॅडम डोळ्यांची डॉक्टर आहे, त्याच्यामुळे डोळ्यांच्या सर्जरी होतात. माझ्या ह्याच्यामध्ये हर्निया, अपेंडिक्स, लॅप्रोस्कोपिक हर्नियासुद्धा हे थोडं डिफिकल्ट टास्क आहे, नवीन टेक्निक आहे, ती सुद्धा सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे. बरोबर. आणि डोळ्यांचं तर मोतीबिंदू फेको म्हणून सर्जरी आली आहे. बरोबर. ही सुद्धा आपल्याकडे अत्यंत काळजीपूर्वक व्यवस्थित केली जाते. बरोबर सर. यंग डॉक्टर्सच्या अनुषंगाने आता प्रॅक्टिस खूप वाईड लेवलवरती वेगवेगळ्या प्रकारे होत असताना तुम्ही काय सांगाल सर, हा विश्वास जिंकण्याची कारणं काय आहे? सर, मी आता इथं नाशिकमध्ये जवळपास 16 वर्ष झाले प्रॅक्टिस करतो आहे. ह्या 16 वर्षामध्ये मी जवळपास 20 ते 22,000 सर्जरी केलेल्या आहेत. बापरे, क्वाईट अ गुड नंबर. तर एवढ्या लोकांचा विश्वास बसलेला आहे, त्यांना वाटलं पेशंट सरांकडून ऑपरेट करून घ्यायचं आहे, त्यासाठी ते 4-4 दिवसही थांबतील की सर नाही आहेत, मी सरांना दाखवेल आणि सरांकडूनच ऑपरेट करून घेऊ. याच्यामुळे त्यांचा एक विश्वास बसलेला आहे की आपण यांना ऑपरेशनसाठी आपलं शरीर सपूर्द. अनुभव जे काही शिक्षण आणि जी काही क्वालिटी दर्जाचे सगळे अनुभव जो आला आणि कसं टॅकल केलं गेलं पाहिजे प्रॅक्टिकली लोकांमध्ये, पेशंट्समध्ये, आणि प्लस नॉलेज, इत्थंभूत अनुभव, म्हणजे फर्स्ट इयरपासून लास्ट इयरपर्यंतचा एज्युकेशनल एक्सपिरियन्स, टीचर्स गाईड हा प्रचंड मोठा आहे. म्हणजे आणि सर त्याचंच रिफ्लेक्शन आहे आपलं देवरे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जे इतक्या दिमाखामध्ये उभं आहे आणि रुग्णांच्या पसंतीचं हॉस्पिटल आहे. सर, याच्यात कुठल्या कुठल्या सुविधा आहेत सर? सर, हे एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. जी. यामध्ये आम्ही प्रिन्सिपल डायरेक्टर आम्ही दोघं आणि आम्ही सोबत काही को डायरेक्टर्स पण घेतलेले आहेत, ज्याच्यामध्ये आम्ही नाशिकच्या पेरिफेरीमधून आम्ही सिलेक्टेड एक 7 डॉक्टर जॉईन केले, जेणेकरून सगळ्यांना तो एक सेंटर ऑफ लोकेशन नाशिकमध्ये मुंबई नाक्याला होईल आणि सगळ्यांचे पेशंटला हक्काचं एक ठिकाण वाटेल असं केलेलं आहे. बरोबर. आपल्या हॉस्पिटलमध्ये मी मेडिसिन स्ट्रीम बघतो, मिसेस माझी सायकॅट्री बघते, त्याच्यानंतर डॉक्टर गौरव मनोहर देवरे जे माझे बंधू आहेत ते पिडियाट्रिक विंग बघतात, मिसेस कविता भूषण देवरे ती सायकॅट्री बघते, अमृता पाटील म्हणून मॅडम आहेत कन्सल्टंट, त्या गायनेकोलॉजीचे हेड आहेत, त्याच्यानंतर डॉक्टर संकेत क्षीरसागर हे ऑर्थोपेडिक बघतात. हे 5 कन्सल्टंट आम्ही तिथे इन हाऊस आहोत.
आणि बाकी आमचे 7 डायरेक्टर्स आहेत, जे बाकी ॲडमिनिस्ट्रेशन, मॅनेजमेंट, मार्केटिंग प्लस पेशंट सॅटिस्फॅक्शन, पेशंट गोल, काळजी या सगळ्या गोष्टींना टार्गेट करतात. तर 50 बेडचा हा सेटअप आहे, ज्यामध्ये इमर्जन्सी सगळ्या फील्ड्स आहेत, ऑपरेट्स आहेत, मग ते ब्रेन, स्पाईन, नी रिप्लेसमेंट्स, त्याच्यानंतर मेजर सर्जरीज, ॲक्सिडेंट नंतरच्या होणाऱ्या ब्रेन सर्जरीज, गायनॅक, ऑर्थो सगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने काम होतं. प्लस आपल्याकडे डायलिसिस आहे, म्हणजे एखादा पेशंट जेव्हा सिरियस होतो तेव्हा त्याचे मल्टी ऑर्गन डिस्फंक्शन होतं. तर त्या सगळ्या गोष्टींना मग ती आपल्याकडे फॅसिलिटी नाही, मग पेशंटला हलवा हा पार्ट आपल्याकडे नाही, ठेवलाच नाही. आपण आल्यानंतर पेशंटच्या सगळ्या गोष्टी होतील या सर्व दृष्टीने आपण प्रयत्न केलेला आहे. सर, आणि या व्यतिरिक्त व्यसनमुक्तीचं पण एक प्रमुख केंद्र म्हणजे तुमचं हॉस्पिटल आहे. येस सर. जिथे कुठेही फायदा होत नाही, कुठेही अर्थार्जनाचा कुठलाही संबंध नाही. हा ऍक्च्युली खूप मोठा पार्ट आहे आमचा. बेसिकली मी मेडिसिन मिसेस सायकेट्रिस्ट आहे. तर डी ॲडिक्शन ही इतकी काळाची गरज आहे. घराघरात प्रत्येकाला व्यसन झालेली आहेत. म्हणजे दारू, तंबाखू, चरस, गांजा, ड्रग्ज या सगळ्या गोष्टीतून आम्ही बरेच पेशंट्सला बाहेर काढतो. नाशिकमध्ये सुद्धा आता मुंबई पुण्यासारखे ड्रग्सचे पेशंट्स वाढायला लागलेले आहे. समूह दुर्दैवी बरेच रुग्ण याच्याने ग्रासलेले आहेत. ड्रग्सचं तरुणही एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन, डीलरमध्ये येऊन त्यांना ड्रग्स कसे मिळतात हा फार मोठा प्रश्नच आहे आम्हाला. विषय आहे. पण त्यानंतरची त्यांची अवस्था, त्यांची फॅमिलीची अवस्था, तर याच्यातून आम्हाला आनंद फार मोठा आहे, कारण की ते पण एक खूप मोठी सोशल सर्व्हिस आहे. आणि आपलं उत्तर महाराष्ट्रामधलं एक रजिस्टर्ड सेंटर आहे की ज्याच्यामध्ये ह्या पेशंट सिरियस झाला तर त्याला MD मेडिसिन लागतो, जो मी आहे. आणि काउन्सलिंग, गायडन्स, त्याच्यानंतर ट्रीटमेंट, डी ॲडिक्शन, डिसेन्सिटायझेशन, सायकेट्री पॉईंट ऑफ व्ह्यूने होतं. तर हे दोघे आम्ही हजबंड वाईफ कॉम्बिनेशन नॉर्थ महाराष्ट्रात नाही आहे, त्याच्यामुळे हे खूप मोठा पॉईंट आहे आम्हाला. आमच्याकडे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, मुंबई, दिल्लीपासून पण पेशंट येतात, ॲडमिट होतात. तो ॲडमिट करून विदाऊट ॲडमिट करतात, त्याच्यात बरेच ऑप्शन्स आहेत, काही ऑपरेशन्स असतात. पण तो एक खूप मोठा विषय आहे की जो प्रत्येक घराघरात असणाऱ्या पेशंटला, म्हणजे जेव्हा एखादा व्यक्ती चांगला होतो तर त्याची बायको, त्याच्या मुलांचा आनंद, त्याच्या आईबापाच्या चेहऱ्यावरचा आनंद हा इतका महत्त्वाचा आहे की त्याचं आयुष्य त्याच्यानं सुख करू. लोकांकडे पैसा आहे, पण तुम्ही व्यसनाने वाया गेल्यानंतर तुम्ही जर नसालच, आणि माणसाचं जीवनाचंच महत्त्व खूप आहे. तुम्ही 10,000 जीवन काढतायत का 10 लाखात काढतायत का कोटीत काढतायत, पण तुम्ही जे जगतायत ते फार महत्त्वाचं आहे. क्या बात आहे. आणि खरं जगणं त्या पेशंटच्या मुलाला, मुलीला, आईला, बायकोलाच ते खरं असतं महत्त्व. करेक्ट. जेव्हा तो वाचतो ना तो आनंद फार मोठा आहे. करेक्ट. आणि त्या आनंदात निश्चित माझ्या मिसेसचं 100% क्रेडिट आहे. तिने खूप डेडिकेटेडली त्या गोष्टी करते आहे ती, आणि खूप पेशंट्स आमचे त्याच्यावर हॅपी आहात. बरोबर. आणि आजार लागले तर तुम्ही निश्चितच प्रॉपर MD डॉक्टरना भेटणं गरजेचं आहे. तुम्ही त्यांची प्रॉपर कन्सल्ट करणं गरजेचं आहे. त्यानुसारच पुढचे आयुष्य तुम्ही घालणं गरजेचं आहे. क्या बात आहे सर. सर, थँक्यू सो मच. तुम्ही त्याला आणि इतकं छान प्रबोधन दिलं. आणि अशाच डॉक्टरची गरज आहे, कारण अशा डॉक्टर्सचाच देव म्हटलं जातं. खरंय सर. तुम्ही देवरे आहात. खरंय. थँक्यू सो मच.